शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये गेली अनेक दिवसापासून एक चर्चा आहे की काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार। खरं तर 2007 पासून हा मतदारसंघ जेव्हा राखीव झाला तेव्हापासूनच रुपवते कुटुंबाची एक चर्चा या सगळ्या मतदारसंघामध्ये सुरू झाली आणि त्या अनुषंगाने माझ्या वडिलांनी लोकसभेसाठीचे प्रयत्न केले आणि काँग्रेस पक्षाचं वर्षानुवर्ष काम कुटुंब करत आहे। आदरणीय कालकथित दादासाहेब रुपवते असो, कालकथित मधुकरराव चौधरी असो, या दोघांचाही वारसा कुटुंबाला आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षासाठी काम पूर्ण राज्यभर देशभर करत आहेत। मी स्वतः वैयक्तिक 2008 पासून काँग्रेस पक्ष आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकसभा क्षेत्रामध्ये काम करत आहे। युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव म्हणून पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली। 2009च्या इलेक्शनमध्ये पक्षाकडे आम्ही प्रेमानंदजींसाठी उमेदवारी मागितली, पक्षाने ती दिली नाही आणि अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी केली। त्या उमेदवाराला यश नाही मिळालं, पण पक्षामध्ये सातत्याने त्यानंतरही आम्ही काम करत राहिलो। मी वैयक्तिक आणि प्रेमानंदजी काम करत राहिले। 2014च्या इलेक्शनमध्ये पक्षाने पुन्हा तेच केलं आणि एक निष्ठावंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती अन्याय झाला आणि पुन्हा एकदा भाऊसाहेब वागचौरे जे सेनेचे खासदार होते त्यांना ऐनवेळेस पक्षामध्ये घेऊन तिथे उमेदवारी देण्यात आली। आमचं म्हणणं दोन्ही वेळेस हेच होतं की एक तर पंजानिशाणी असली पाहिजे आणि पक्षामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पक्षाने बळ देण्याची गरज आहे, स्थानिक कार्यकर्ते जे आहेत त्यांना बळ देण्याची गरज आहे। दोन्ही वेळेस ती निवडणूक नाकारली गेली आणि आता पुन्हा 2019मध्ये मी सातत्याने गेले 2-2.5 वर्ष मतदारसंघामध्ये फिरून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण ह्या इकडच्या आताच्या खासदारांच्या विरोधात आहे। त्यांनी काम केलेलं नाही आहे, शिवसेनेचे जे खासदार आमचे आहेत त्यांचं। त्या अनुषंगाने पक्षाच्या मार्फत मी उमेदवारी ह्या मतदारसंघामध्ये मागत होते। 1-2-3 दिवसाआधी आदरणीय कांबळे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आणि तेव्हापासूनच अनेक फोन, अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी मी घेत आहे। मी पक्षाकडे पुन्हा एकदा हेच विनंती करते की पक्षाने पुन्हा एकदा ह्या गोष्टीवर विचार करावा आणि आमदार कांबळेंच्या उमेदवारीबद्दल विचार करावा, कारण पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो रोष मला दिसतो, एकूणच समाजामध्ये जो रोष दिसतो की मी जर प्रयत्न करत होती, एक लायक उमेदवार आहे, युवा आहे, महिला आहे, पक्षामध्ये गेली 8-10 वर्ष काम करत आहे, काय कारण होतं की पक्षाने उमेदवारी डावलली आणि पुन्हा एकदा ह्या उमेदीपासून आम्हाला लांब ठेवण्यात आलं। तर पक्षासाठी मी पुन्हा एकदा हीच एक निवेदन करेन की पक्षश्रेष्ठींनी ह्या गोष्टीवरती पुन्हा विचार करावा आणि ह्या उमेदवारीबद्दल पुन्हा एकदा विचार करावा आणि आम्हाला न्याय देण्याचं काम पक्षाने त्या ठिकाणी करावं। तुम्हाला वाटतं का आता उमेदवारी कांबळेंची जाहीर झाली, पक्ष पुन्हा एकदा विचार करून पुन्हा एकदा तुमचा विचार करेल असं तुम्हाला वाटतं का? मी नेहमीच कुठलंही काम करताना अगदी आशावादी असते, त्यामुळे मला असं वाटतं की जर कार्यकर्त्यांमधली जी भावना आहे, जी आज आपण तीव्रपणे इथे तुम्ही स्वतःही बघितली असेल, ती तीव्र भावना जी कार्यकर्त्यांची फक्त इथेच नाही तर श्रीरामपूरमध्ये त्यांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ती भावना आहे आणि त्यांचा एकूणच संपर्क बघता मला वाटत नाही आमदार कांबळे साहेबांची पण स्वतःची तरी वैयक्तिक मानसिक तशी तयारी आहे। त्यांनी स्वतःही मला बोलून दाखवलेलं आहे, म्हणून मी काय हवेत बोलत नाही आहे। असं असेल तर मग जर एक युवती प्रयत्न करत असेल तर तिच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचं काम नक्कीच पक्ष पुनर्विचार करेल असं मला वाटतं। जर पक्षाने जर तुमची उमेदवारी जर नाकारली तर यापुढचं तुमचं काय असेल, तुम्ही काय कराल? जसं मी म्हटलं की आता तरी मी अजूनही अपेक्षित आहे की पक्ष काहीतरी फेरविचार करेल, पण उमेदवारी नाकारली तर अजून ह्या क्षणाला तरी पक्ष सोडून काही बंडखोरी करणं वगैरे असा विचार नाही। पण हो, समाज म्हणून एक बैठक, बौद्ध समाजाची एक बैठक, सगळे पक्षविरहित एक बैठक 24 तारखेला श्रीरामपूर इथे आयोजित केलेली आहे। त्या बैठकीतही काही विचारमंथन होईल, कारण सातत्याने बघत आलो की बौद्ध समाजाला इथे एक डावलण्याचं काम सगळ्याच पक्षांनी केलं, फक्त काँग्रेस पक्ष असं म्हणताच येणार नाही, सगळ्याच पक्षांनी केलं आणि तो मतदार इथे 3-3.5 लाख बौद्ध मतदार हा शिर्डी मतदारसंघातला आहे। तर त्या समाजाला पण एक न्याय देण्याचं काम ह्या पक्षांनी केलं पाहिजे। त्या अनुषंगाने एक बैठक 24 तारखेला आहे, त्या बैठकीतही काय विचारविनिमय होतो त्याच्यावर पुढची एक रूपरेषा ठरेल। आता भाजपाचे जे काही भाऊसाहेब वागचौरे आहेत त्यांना उमेदवारी नाही भेटली असं आता चर्चा सुरू आहे, मात्र काय होईल ते काही दिवसात कळलेच। पण तुम्ही देखील अपक्षाच्या तयारीत आहेत का जर पक्षाने तुम्हाला नाकारलं तर? भाजपा, शिवसेना अशा धर्मांध शक्तीला मदत होईल असं कुठलंही काम मी स्वतः वैयक्तिक किंवा माझं कुटुंब कधीच केलेलं नाही आणि यापुढेही करणार नाही। त्यामुळे तसं काही अपक्ष उभं राहून अशी मतविभागणी करणं वगैरे ह्या
करण्याच्या काहीच फंद्यात मी स्वतः पडणार नाही. पण समाजाचा एखादा उमेदवार असेल तर मग त्याला काय पाठबळ देता येतं का, असा समाज म्हणून तर नक्कीच, पक्ष म्हणून नाही पण समाज म्हणून हा विचार आमचा नक्कीच राहील.